शादी हो या वलीमा, छिल्ला हो या जुमागी, हकीका हो या रस्म एंगेजमेंट, परभनी शहर के यूसुफ कॉलोनी में तो सबसे सस्ता फंक्शन हॉल सीमा फंक्शन हॉल, पानी के टाकी के सामने, यूसुफ कॉलोनी परभनी। बुकिंग शुरू है, जल्द कीजिए और पैसे बचाइए। सिर्फ और सिर्फ 6,000 रुपए किराया। आज ही संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। शादी कीजिए सुन्नत तरीके से, कम खर्च में। जी हाँ, आपने बिल्कुल सही सुना है। सीमा फंक्शन हॉल, सबसे सस्ता फंक्शन हॉल, पार्किंग के लिए भरपूर जगह। परभनी शहर की सबसे मशहूर कॉलोनी यूसुफ कॉलोनी में सीमा फंक्शन हॉल। ऑफिस मीटिंग हो या सभा हो, गैदरिंग हो या कोई और प्रोग्राम, सिर्फ सीमा फंक्शन हॉल में कीजिए। आज ही संपर्क करें सीमा फंक्शन हॉल। एक बार सेवा का मौका जरूर दे। संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। परभनी जिले का पॉलिटिकल माहौल हमेशा गरमाया हुआ रहता है और यहाँ पर जिस तरह से बोर्डीकर परिवार पूरी तरह से भाजपा का काम कर रही है, भारतीय जनता पार्टी बोले तो परभनी जिले में बोर्डीकर परिवार बोले तो परभनी जिले में भारतीय जनता पार्टी, इस तरह के उद्गार परभनी लोकसभा मतदार संघ के लाड़के खासदार संजय बंडू जाधव, इन्होंने जिस तरह से उद्गार निकाला है और मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनकी 29 मई 2025 को परभनी शहर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम यहाँ पर जिस तरह से सभा होने वाली थी, इससे पहले ही सभा से पहले ही यहाँ पर कुछ किसानों को पुलिस प्रशासन की जानिब से जिस तरह से स्थानबद्ध किया गया और उसके अलावा यह किसानों को पूरी तरह से पीक बीमा योजना से दूर रखा गया, इस तरह के आरोप यहाँ पर खासदार संजय बंडू जाधव इन्होंने प्रसार माध्यम से बात करते हुए जिस तरह से कहा है। हकीकत में बोर्डीकर परिवार अब पूरी तरह से परभनी जिले में पॉलिटिकल एक्टिव हो चुका है और मेघनाताई साकोरे बोर्डीकर ये जिंतूर विधानसभा मतदार संघ की कार्य सम्राट आमदार तो है ही है, लेकिन इसके अलावा परभनी जिले की पालक मंत्री भी बन चुकी है और जिस अंदाज में भारतीय जनता पार्टी रहो, उसी के साथ में एकनाथ रावजी शिंदे इनकी शिवसेना रहो या अजित दादा पवार इनकी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रहो, इन तीनों पार्टियों का काम जिस तरह से बोर्डीकर परिवार जिले की पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर जिस तरह से काम करती हुई नजर आ रही है। हकीकत में प्रसार माध्यम से बात करते हुए खासदार संजय बंडू जाधव इन्होंने किस तरह के आरोप प्रत्यारोप लगाए हैं, आप ये सुन लीजिए कि किस तरह के आरोप लगाए हैं खासदार संजय बंडू जाधव इन्होंने बोर्डीकर परिवार पर। मुख्यमंत्री आज येत आहेत, मेडिकल कॉलेजचं खरं तर आज भूमिपूजन होणार आहे। संघर्ष समितीनं मोठा या ठिकाणी संघर्ष केला होता, अर्थात तुम्ही होते त्याच्यामध्ये। आज कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ह्याला मंजुरी मिळाली, पण आज श्रेय भाजप घेते असं वाटतंय का? त्यानंतर प्रक्रिया आता शेवटी उद्घाटन करायचा कार्यक्रम, शेवटी आता या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो तो मागच्या सरकारमधले केलेल्या सरकारच्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन हेच लोक करीत असतात। इथं आमचं जरी सरकार असतं त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात, आमचं सरकार बी करतोय, पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असताना कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा ज्या लोकांनी हे आंदोलन करून हे कॉलेज मिळवलंय त्यांना कोणाला तरी बोलवणं, त्या समितीच्या लोकांना विश्वासात घेणं ही काही प्रक्रिया नाही। इथं काय चाललंय, पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजप असं एवढंच काम आहे, भाजपमध्ये दुसरे नाहीत, फक्त बोर्डीकर आणि भाजप अशा स्वरूपाची ही प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे होल्डिंगवर बघा तुम्ही, एकीकडं बोर्डीकर मॅडमचा फोटो पालकमंत्री वरून साहेबाचा आहे, माजी आमदार साहेबांचा तिकडून चुलत्याचा आहे, बाकी सगळे आपले कॅटेगरीमध्ये आहेत। त्यामुळे जे त्याची स्वतःची सोय चालली आहे आपली, परंतु आम्हाला एवढं समाधान आहे की आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होते। जी काय आपण सगळ्यांनी परभणीकरांनी, आम्ही परभणीकर या नात्याने जी भूमिका घेतली होती ती आज पूर्णत्वाला जाते, याचा आनंद आहे। बाकी राजकारण ठिकाणी राहिलं, पण त्यांनी हे सगळ्याला घेऊन करायला पाहिजे होतं। ओपनमध्ये तिथं जागेवर स्पॉटवर करायला, आता हे ऑनलाईन उद्घाटन ठेवलंय। एक मी दुसरं बघितलं की
महापारेषणने एक पत्रिका काढली आहे, निमंत्रण पत्रिका, त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे. त्या पत्रिकेत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचं नाव टाकलं. माजी आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत. सेलू जिंतूरमध्येच बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत, भांबळे साहेब बी आहेत. मग प्रोटोकॉल कुठे गेला? हे प्रोटोकॉल काढणारा कोण? त्या अधिकाऱ्याला विचारलं मी, ते म्हणते जिल्हाधिकाऱ्याने पत्रिका फायनल केली. होई जिल्हाधिकारी, महापालिकेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलाय का? जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे? जिल्ह्यात अनेक माजी आमदार असताना फक्त एकाच माजी आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येतोय. ही ह्या सगळ्या माजी आमदाराचा अपमान आहे, ही लोकशाहीचा अपमान आहे, असं माझं या ठिकाणी आम्ही. परभणीचे MSCBचं कार्यालय तोडून सेलूला नेलं, काय गैरसोय होते का? चांगलं आहे. गैरसोय आहे बघा. परभणीमध्ये दोन्ही, एक सब डिव्हिजन आणि 2 सब डिव्हिजन दोन्ही इथं होते. कारण काय होतं की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये जवळ ट्रान्सफॉर्मरसाठी यायचा, कुठल्या लाईन कनेक्शनसाठी या काही कामाच्या निमित्ताने ज्यावेळेस यायचा, त्यावेळेस इथं जर सब डिव्हिजनला नाही झालं तर इतर मेन डिव्हिजन पण इथंच होय. त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता. पण आता ह्यांनी जवळजवळ 5 तालुके, पाथरी, सोनपेठ, मानवत, जिंतूर आणि सेलूचं 5 तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवलं. काय साध्य करायचं ह्यांना तिथे नेऊन? मला हेच नाही कळालं. म्हणजे उलटा आता लोकांना तिथं जायचं आणि तिथं काम न झालं तर पुन्हा परभणीला यायचं. म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला लावलं ह्यांनी. ह्यांच्या सोयी, ह्यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले. ही लोकांची गैरसोय आहे. परभणीमध्ये होतं, आज नवीन तुम्ही काय आणलंय, तुम्ही तिथे घेऊन गेले, मी समजू शकलो असतो. पण इथलं उतरून तिथं न्यायला काय काय केलं काय तुम्ही? उलटी लोकांची गरज. आता मला सोनपेठवाल्याला परभणीला यायच्या ऐवजी आता सिल्ला जावं लागणार. मानवतवाल्याला ठीक आहे बाबा, जवळ आहे तिथे, इकडे इकडे तेवढंच आहे, तिकडे तेवढंच आहे. पण बाकीच्याची गैरसोय व्हायली, त्याचं काय करायचं? आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते, आता वेगळ्या वेगळ्या कामासाठी 2 ठिकाणी जावं लागणार आहे. ही एक लोकांची गैरसोय होते. हे एक लक्षात शासनाने ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आज मुख्यमंत्री येणार आहेत. आमच्या जिल्ह्यातला खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो पीक विम्याचा. 40,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. काही लोकांनी मॅनेज करून त्या पीक विमा कंपनीशी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये आहेत असं चर्चेतून दिसतंय. पण जिल्हाधिकारी आणि त्या कंपनीचं काही समन्वय आहे का? दोघांचं काही संधान आहे का? मग काही चळवळीतल्या काही 10, 20, 50, 100 कार्यकर्त्यांनी आपले नावं दिली आणि त्या नावाला लोकांना लाख लाख रुपये मिळालेत. उदाहरणार्थ सांगतो की किशोर ढगे नावाचा एक शेतकरी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे, नेता म्हणत. त्याच्या म्हणण्यावर काही 5-50 शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्याला लाख लाख रुपये भेटले आणि त्याच गावात दुसऱ्याला काहीच नाही. म्हणजे काय ठरवून चाललंय का असं मला कधी कधी वाटतंय. म्हणून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, ही आमची आज महत्त्वाची भूमिका आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचं आपण पाहिलं, तुम्ही स्वतः गेलं तर महाविद्यालयात प्राध्यापकच नाहीत शिकवाय आणि एकीकडे भूमिपूजन होते. कसं वाटतंय सरकार? प्राध्यापक नाही, बऱ्याचशा काही अडचणी, त्या सगळ्या सुविधा गिविधा. आता उद्घाटन आज व्हायला म्हणल्यावर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्याला बोलायला आपल्याला मोकळीक मिळेल ना. आज आपण ठरवून घेतो मुख्यमंत्री उद्घाटन केलं म्हणजे आता ते समजा ऑथराईज समजा झाली, आता समजा भूमिपूजन होईल, तिथं कामाची सुरुवात होईल. मग आपल्याला म्हणता येईल नाही बाबा साहेब तुम्ही उद्घाटन केले, त्या कॉलेजमध्ये आणखी कोणीच माणसं येत नाहीत, कुठली मशिनरी नाही, ही कधी उपलब्ध होणार आहे? काही टेंडर असे व्हायला लागलेत की मेडिसिनच्या नावाखाली काय आणून द्यायले देवाला माहिती. तिथंच ठरूनच चाललंय सगळं. हे ठरून चाललंय आरोग्य सेवेसाठी घातक आहे. तिथं माझी माता भगिनी कोणाची असं तिच्या जीवाशी खेळ कोणी खेळू नये पुढाऱ्यांनी, माझं असं स्पष्ट मत आहे. तो निरंतर सेवा आहे, ती चालताना तिला जेवढं बळ देता येईल तेवढं देण्याचं काम करावं. तिच्यात खारीचा वाटा उचलायचं काम आपण करू नये असं मला वाटतंय. यानंतर मी एवढंच म्हणून की बाबा त्याच्याविषयी असेल, आज खताच्या बाबतीमधला शेतकऱ्याचा विषय महत्त्वाचा आहे. आज खताला लिंकिंग केली आहे सरकारनं. हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे घ्यावंच लागेल, हे 10 रुपयाचा घ्यायचं आहे तर हे 10 रुपयाचा घे. म्हणजे हे याच्या अगोदर असं कधीही नव्हतं. एक तर खताचे भाव गगनाला भिडाले आणि त्याच्यात पुन्हा लिंकिंग. म्हणजे ही शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज दैनंदिन जीवन जगतोय. शेतकरीमध्ये असंतोष भरपूर आहे, पण तिकडे मुखडं दाबी आहे. काल परवाच काही शेतकरी संघटनेच्या काही कम्युनिस्ट लोकांनी काही आंदोलन करण्याची भूमिका घेतली, त्या लोकांना रात्रीच उचलले. म्हणजे ही लोकशाही नाही मानायची ह्यांना असं दिसतं. अरे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही प्रगल्भ राहिली पाहिजे, तरच ह्या देशातला नागरिक सुखी आणि समाधानी राहू शकतो. जर लोकशाहीच तुम्ही जिवंत ठेवणार नसताल आणि तुम्ही जर हुकुमशाहीनंच वागणार असताल, एक दिवशी या देशामध्ये मोठा अनर्थ होईल, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. गृहमंत्री जिल्ह्यात येतात, आपल्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे फार 3 फेरा वाजलेत. काय
आपल्या इथं कायदा सुव्यवस्थेत 3 वाजलेले. तर काल सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला स्टाफला एका मोक्यातल्या आरोपीनं लाताबुक्या घातल्यात पोटात. महिलेला ती ऑन ड्युटी कामावर असताना आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटल फोडले अपघात विभाग. त्याच वेळी जर हे ऑफेन्स दाखल झाले असते तर दुसऱ्या दिवशी त्याला ही करायची वेळ आली नसती. परंतु एवढी घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासन त्याच्याकडे बघायची भूमिका घेते. मला एवढंच म्हणायचं आहे की जरा कारागृहातून मोक्यासारखा आरोपी बाहेर आणला जातो सिव्हिलमध्ये, त्याला हातकडी सुद्धा घातल्या जात नाही. सामान्य माणसाला हातकडी लावतात, ते म्हणते बाबा इज्जतीपोटी नका लावू, तरी त्याला लावते, आणि ज्याला लावायची त्याला लावित नाहीत. म्हणजे नेमकं काय चाललंय? त्याला जर हातकड्या लावून घातलं असतं, आणलं असतं, तर हे एवढा तांडव माजलेला गेला नसता. जाता जाता ईदगाह मैदानात सुद्धा त्यांनी 5 कर्मचाऱ्याला वाटल तशा पद्धतीनं वागून शिवीगाळ केली. जेलर जेलमध्ये घ्यायला तयार नाही, पोलीस स्वतःजवळ ठेवायला तयार नाही. म्हणजे हे नेमकं काय चालू लागले हेच कळा ना. पोलीस कोणाचं ऐकायलंय, कोणाच्या भरोश्यावर चाललंय? राम भरोसे चल रहा है सब कुछ. राज्य राम भरोसा आहे. बिल्कुल राम भरोसे है. ओके, थँक्यू. ये न्यूज़ कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माहौल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग। परभनी शहर में अगर आपको एसी बिठाना है तो ऐसी शुरुआत में आपको फिक्र करने की जरूरत नहीं। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड सेल्स और सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। इसमें मोबाइल नंबर शेख फैजान साहब, इनका मोबाइल नंबर 8482852927। उसी के साथ सेकंड नंबर 7875849786। इन नंबर पर कॉल कीजिए और शेख फैजान साहब इन्हें आपके एसी की सर्विसिंग के लिए, और अगर आपको सेकंड एसी उसी के साथ में रेफ्रिजरेशन अगर आपको होना, तो ऐसी सूरत में आपने RR टावर यहाँ के कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर जरूर कांटेक्ट करें। याद रहे, एसी के बगैर कुछ नहीं। एसी है तो गर्मी में भी कूल है। अगर आपके घर में एसी लगा हुआ है और आपको अगर उसे रिपेयरिंग कराना है, तो ऐसी सूरत में शेख फैजान इन्हें कॉल कीजिए। और अगर आप कॉल नहीं कर सकते हैं, अगर आपको एड्रेस चाहिए, तो एड्रेस कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। याद रखिए, ये सर्विस आप लोगों के लिए स्पेशली, और आप लोगों के लिए अगर आप इस कॉल के जरिए से, अगर आप इस एड के जरिए से कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेंटर पर जाएंगे, तो आपको विशेष तौर से डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। इस बात का खास तौर से ख्याल रखिए। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। सेकंड एसी अगर आपको खरीदना है तो वाजबी दाम में और बहुत अच्छी क्वालिटी के सेकंड एसी, उसी के साथ में रेफ्रिजरेशन, आपको हर कंपनी के एसी और फ्रिज और रेफ्रिजरेशन मिलेंगे। याद रखिए, आप कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर एक बार जरूर आए। RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी।
महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947।